तालुक्यातील माळेगाव हद्दीतील अशोक कचरू सांगळे यांची वडिलोपार्जित स्वमालकीचा मौजे सिन्नर तालुका सिन्नर येथील गट नंबर 905च्या 3 शासकीय मोजण्या झालेल्या आहेत आणि त्या वहिवाटीप्रमाणे केलेल्या असून वहिवाट व शासकीय अभिलेखाचे हद्द हे तंतोतंत जुळत आहे। तरी देखील नाशिक स्थित असलेले गुंड प्रवृत्तीच्या एका इसमाकडून MIDC मिळकत प्लॉट नंबर A7702 मध्ये कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही हे यातील शासकीय मोजण्यांनी सिद्ध झाले आहे। सदरचे मंडळ अधिकारी सिन्नर यांची नोटीस शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता सुट्टीच्या दिवशी बजावण्यात आली। सदर नोटीसचे अवलोकन केले असता त्यामध्ये प्रांताधिकारी निफाड यांनी निकाल दिलेला आहे, परंतु सदरचा निकाल अद्याप पावेतो सांगळे यांना मिळालेला नाही। परंतु सदर नोटीसमध्ये दिनांक 25 मे 2026 रोजी ताबा घेण्याबाबत कळविले आहे, परंतु MIDC मध्ये खाजगी एजंट म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तीने त्याचा मुख्य धंदा हा MIDC मध्ये संपर्क ठेवणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करून दलाली करणे व अधिकाऱ्यांच्या वतीने सदरचे MIDC चे प्लॉट स्वतःच्या नावावर घेणे हा गोरख धंदा मांडलेला आहे। त्यामुळे त्याची उच्चस्तरीय ED अथवा CBI या शासकीय यंत्रणांद्वारे चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच यापूर्वी सांगळे परिवाराने विना तक्रार विनाअट 50 एकर जमीन माळेगाव औद्योगिक संपादनामध्ये संपादन करून दिलेली आहे। त्यामुळे सांगळे कुटुंबीय प्रकल्प बाधित आहे। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या ऐकून न घेता उलट MIDC चे अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनला हाताशी धरून धमकी देणे, त्रास देणे, शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हे दाखल करू अशा वारंवार धमक्या देत आहेत। त्यामुळे आमचे सांगळे परिवारातील कोणत्याही सदस्याचे काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित व्यक्ती व MIDC चे सर्वेअर त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी जबाबदार राहतील याची दखल घेण्यात यावी असा आरोप करत शासनाकडून न्यायाची अपेक्षा ठेवण्यात आली आहे। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। नमस्कार, माझं नाव सुनील अशोक सांगळे, राहणार जिंदाल फाटा माळेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी आपणास नम्रपूर्वक कळवितो की जुना नाशिक पुणे हायवे लगत सिन्नर नगर परिषद हद्दीमध्ये प्लॉट नंबर A77/3 हा MIDCचा प्लॉट आहे। सदरचा प्लॉट मुस्तफा आदमजी राहणार जुने नाशिक या व्यक्तीने घेतलेला आहे। सदरच्या व्यक्तीने प्लॉट घेऊन 2 ते 3 वर्ष झालेले आहे आणि त्याचे काम बांधकाम प्लॉटचे जवळजवळ 80-90% पूर्ण झालेले आहे आणि त्याने त्याची मोजणी केली असतात शासकीय हद्द कायम, तर त्याने चुकीची वहिवाट दाखवल्यामुळे कारण नसताना आमच्या गट शेजारी लगत गट नंबर 905 मध्ये काही कारण नसताना अतिक्रमण दाखवले आणि प्रांताधिकारी निफाड यांच्याकडे अतिक्रमण अपील केस आमच्या विरोधात 1.5 वर्षापूर्वी दाखल केली। तर आम्ही वेळोवेळी त्या केसला हजेरी लावली आणि त्यात प्रांताधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमचा सर्वे नंबर 905 हा तुम्ही हद्द कायम मोजणी करून घ्या। त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही मोजणी केली। आमचे कब्जे वहिवाटीप्रमाणे आणि अभिलेखाप्रमाणे आलेली हद्द ही तंतोतंत मिळत आहे। आणि यापूर्वीही या गट नंबर 905च्या 2 कोर्ट कमिशनचा सर्वे झालेला आहे। एक सर्वे 2019 साली आणि दुसरा सर्वे 2022 साली आणि आत्ताची फ्रेश मोजणी 2026 साली, अशा 3 प्रकारच्या आमच्या गट नंबर 905च्या शासकीय हद्द कायम मोजणी झालेली असताना सदरची मोजणी श्री जोशी भूमी अभिलेख भूकर मापक यांनी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे MIDCचा प्लॉट नंबर A77/3 चा मूळ मालक मुस्तफा आदमजी यांनी जोशी भूकर मापक यांच्याकडून त्यांचा सर्वे केला असता तो सर्वे चुकीचा झालेला आहे आणि आमचे 3 सर्वे आणि तो सर्वे मॅच होत नाही। ही भूमी अभिलेख विभागाची अक्षम्य चूक आहे। त्या चुकीमुळे आम्ही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा बळी देत आहे आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाला हा मुस्तफा आदमजी हा व्यक्ती याचं कायम नाशिक MIDC मध्ये येणं जाणं असतं आणि हा एजंट आहे अधिकृत आणि इकडं सरकारी पोलिसांशी अधिकाऱ्यांशी संगनमत करून आम्हाला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देतो, खाजगी गुंडांमार्फत धमक्या देतो, पैशाचा गैरवापर करतो आणि आमची जमीन खाली आहे आणि त्याचा प्लॉट जवळजवळ 20 फूट उंच आहे। त्यामुळे आमची जवळजवळ 1 एकर जागा
त्याच्या दूषित पाण्याने बाधित होणार आहे. हा न्याय आम्ही कोणाकडे मागायचा? प्रशासन यांना कुठल्याही संवेदना जाणवत नाही. माळेगाव MIDCमध्ये आमच्या पूर्वजांनी व आम्ही जवळपास 50 एकर जमीन कवडीमोल भावात 2 लाख रुपये हेक्टर दराने संपादित करून दिली. ती पण कोर्टामध्ये वादविवाद घालून तो रेट आम्हाला कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे उरली सुरली आम्हाला एवढीच वडिलोपार्जित मिळकत आहे आणि त्या पद्धतीने आमची कब्जे वहिवाट आणि अभिलेखाप्रमाणे आलेली बाँड्री ही तंतोतंत मॅच होत आहे. आणि सदरचा मुस्तफा आदमजी याचे अधिकाऱ्यांशी आणि पोलीस प्रशासनाशी लागेबांधे असल्यामुळे त्याने सदरचा प्लॉटचं 15 फूट खोदकाम केलेलं आहे. त्या खोदकामाची कुठलीही त्याने रॉयल्टी काढलेली नाही, कुठलीही परमिशन घेतलेलं नाही आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून आम्हाला त्रास देतो. पोलिसांना इथे आणून तुम्हाला सरकारी कामात अडथळा आणतो म्हणून खोटे गुन्हे दाखल देण्याची धमकी दिली आहे. आम्ही व आमचे सांगळे परिवार या कुटुंबाच्या कुठल्याही व्यक्तीला काही कमी जास्त झाल्यास मुस्तफा आदमजी प्लॉट नंबर A77/3 यांना जबाबदार धरण्यात यावे. त्याचप्रमाणे नाशिक MIDC सर्वेअर श्री माळवेकर साहेब यांनी आणि पोलीस प्रशासन या तिघांनी संगनमत करून इथं आम्हाला वारंवार त्रास देतात. आम्हाला आमच्या मिळकतीत उभं राहून देत नाही. आम्ही उभं राहिलो तर आम्हाला सांगतात तुम्हाला सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करतो. सकाळपासून मीडिया आमच्या बरोबर असताना सुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे आम्हाला इथं त्रास दिलेला आहे. तर याची वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री पातळीवर नोंद घेण्यात यावी आणि श्री भामरे साहेब यांनी थोडीशी सहानुभूती प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबद्दल दाखवायला हवी. तसे ते दाखवत नाही. ते फक्त कागदावर बोट ठेवतात. कागद आमच्याकडे पण आहे. आमच्याकडे 2 कोर्ट कमिशनची मोजणी आणि 1 शासकीय मोजणी, 3 नकाशांना कुठलीही कवडीची किंमत ते देत नाही. ते फक्त आमचं खरं आणि तुम्ही ऑर्डर आणा. आता आम्ही ऑर्डर कोणाकोण आणणार? यांनी सर्व संगनमत केलेलं आहे. आम्ही गरीब शेतकरी आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त वरतीपर्यंत संबंध नसल्यामुळे आम्हाला ते अडचणीत आणत आहे. तरी याची सर्व विभागांनी वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री महोदय यांनी दखल घ्यावी. आम्हाला प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि आमची 1 एकर जागा यांच्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे बाधित होणार आहे. याच्याबद्दल आमची तक्रार आहे. त्याबाबत ते कानाडोळा करतात आणि आम्हाला खोटे सरकारी कामात गुन्हे दाखल करता म्हणून अशी धमकी देतात. तरी याच्यावर वरिष्ठ पातळीवर जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांनी कारवाई करावी ही नम्र विनंती. धन्यवाद.